Hello everyone, today we are going to learn standard 8 practice set 15.6. Question number 1 आहे, radii of the circle are given below, find their areas. सर्कलची एक रेडाय आहे ती आपल्याला गिव्हन आहे. ते रेडायच्या अकॉर्डिंग या मेजरमेंटच्या अकॉर्डिंग आपल्याला या सर्कलचा पूर्ण एरिया फाइंड करायचा आहे. ठीक आहे. रेडाय मीन्स व्हॉट, सेंटर पासून तर सर्कलच्या आउटर साइडपर्यंत जी लाईन इथे मध्ये जात आहे ती म्हणजे रेडाय. मग ती अशी असू शकते किंवा या साईडने जाऊ शकते, ह्या साईडने पण जाऊ शकते. सर्कलमध्ये ज्या आपल्याला ह्या लाईन्स दिसतात ती म्हणजे रेडाय. ओके. सो इथे एरिया फाइंड करायचा आहे. तर एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. पायची व्हॅल्यू ही आपल्याला प्रत्येक एक्झाम्पलमध्ये 22/7 घ्यायची आहे. मल्टिप्लाय इथे आर स्क्वेअर म्हणजे रेडियस स्क्वेअर घ्यायचा आहे. सो 28चा स्क्वेअर घ्यावा लागेल. मग या 28ला स्क्वेअरमध्ये राईट न करता जर आपण असं राईट केलं आणि या 28ला आपण ह्या प्रकारे राईट केलं 28 × 28, तर हे आणि हे इक्वलच आहे ना. 28 स्क्वेअर या आरची व्हॅल्यू आपण इथे 28 पुट केली आणि 28 स्क्वेअर म्हटलं तर 28 × 28 अशा प्रकारे पण आपण राईट केलं तरी चालते. 7 × 1 = 7, 7 × 4 = 28. रिमेनिंग काय आहे 22 × 4 × 28. 22 × 4 करून घ्यायचं आहे. 4 × 2 = 8, 4 × 2 = 8 × 28. 22 आणि 4 यांची मल्टिप्लिकेशन केली तर 88 आले आणि रिमेनिंग हा 28 हा मल्टिप्लायला घेतला. यांची मल्टिप्लाय करू 88 × 28. इथे मी रफ वर्क करत आहे, बट तुम्हाला रफ वर्कसाठी एक वेगळं पेज घ्यायचं आहे. तुम्हाला इथे नोटबुकमध्ये करायचे नाही किंवा एक्झाममध्ये पण तुम्ही रफ वर्क करणार एक वेगळं पेज घेऊन करायचं. ठीक आहे. 8 × 8 = 64. इथे 4 कॅरी 6. 8 × 8 = 64. 64 + 6 70 अँड सेकंड व्हॅल्यूने आपण मल्टिप्लाय करत आहे तर इथे एक्स्ट्राचा 0 येणार. 2 × 8 = 16. इथे 6 कॅरी 1. 2 × 8 = 16 + 1 17. ओके. 4 + 0 4. 0 + 6 6. 7 + 7 14. इथे 4 कॅरी 1. 1 + 1 2. 2464. 2464 स्क्वेअर सेंटीमीटर. इथे सेंटीमीटर दिलेले आहे म्हणून इथे आपण सेंटीमीटर राईट केलं. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 10.5 सेंटीमीटर. सेम ॲज इट इज फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. पायची व्हॅल्यू काय पुट करायची 22/7 मल्टिप्लाय आर इथे रेडियस दिलेली आहे 10.5 स्क्वेअर. 22/7 मल्टिप्लाय 10.5 मल्टिप्लाय 10.5. 2 टाइम्स आपण का राईट केले बिकॉज इथे स्क्वेअर आहे ना त्यासाठी. सो 7ने आपण ह्या 10.5ला डिव्हाइड करू. 7 × 1 = 7. 10 - 7 इथे 3 येणार. 35 नंबर होईल. 7 × 5 = 35. इथे 15 नंबर येणार. बट इथे 1 डिजिट सोडलेला आहे राईट साईडला आणि पॉईंट आहे तर इथे पण 1 डिजिट सोडून पॉईंट येणार म्हणजेच 1.5 येणार. 22 × 1.5 × 10.5. नाव आता 22 and 1.5ची आपल्याला आधी मल्टिप्लिकेशन करून घ्यायची आहे. 22 × 1.5. 5 × 2 = 10. इथे 0 कॅरी 1. 5 × 2 = 10 + 1 11. ह्या 10 प्लेसने मल्टिप्लाय करायची. एक्स्ट्राचा 0 राईट केला. 1 × 2 = 2. 1 × 2 = 2. 0 + 0 0. 1 + 2 3. 1 + 2 3. इथे राईट साईडला 1 डिजिट सोडून पॉईंट आहे. आन्सरमध्ये पण राईट साईडला 1 डिजिट सोडून पॉईंट द्यावं लागेल. आता पॉईंटच्या नंतरचा जो 0 असते त्याची काही व्हॅल्यू नसते आपल्या सर्वांना माहितीच आहे. तर इथे काय कन्सिडर करणार आन्सर 33. ठीक आहे. 33 × 10.5. आता 33 × 10.5ची मल्टिप्लिकेशन करू. 33 ×
10.5. हे जे नंबर्स तुम्ही मागे पुढे राईट केले 10.5 वरती 33 खाली तरीही चालेल. मल्टिप्लिकेशन आपली बरोबरच येणार आहे. 5 3 जार 15, इथे 5 कॅरी 1, 5 3 जार 15 प्लस 1 16. एक्स्ट्राचा 0 राईट केला. 0ने कोणत्याही नंबरला आपण मल्टिप्लाय केलं तर इथे 0च येणार आहे. इथे 100 प्लेसने मल्टिप्लाय करायचं आहे, सो इथे 2 0 एक्स्ट्राचे राईट केले. 1 3 जार 3, 1 3 जार 3. 5 प्लस 0 5, 6 प्लस 0 6, 1 प्लस 3 4 अँड 3 ॲज इट इज. बघा आता ह्या नंबरमध्ये राईट साईडला 1 डिजिट सोडून पॉईंट आहे ना, सो आपल्याला आन्सरमध्ये पण राईट साईडला 1 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट द्यावं लागेल. 346.5 हे आन्सर आलेलं आहे. 346.5 स्क्वेअर. व्हॅल्यू इथे सेंटीमीटरमध्ये आहे म्हणून इथे सेंटीमीटर. ओके. एरिया कधी फाइंड करायचा असला तर आपण स्क्वेअर हे युनिट राईट करत असतो अँड जे युनिट आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे ते युनिट इथे राईट करायचं आहे. ओके. नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 3, 17.5 सेंटीमीटर. सो फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर 22/7. पायची व्हॅल्यू ही ॲज इट इज यूज करायची आहे प्रत्येक एक्झाम्पलमध्ये. आता आर स्क्वेअर आहे तर आरची व्हॅल्यू काय आहे, रेडियस 17.5. सो 17.5 स्क्वेअर राईट करा किंवा 17.5 मल्टिप्लाय 17.5 राईट करा. सेमच आहे ना. ओके. सो या 7ने आपण 17.5ला डिव्हाइड करू. 7 1 जार 7, 7 2 जार 14. 17 मायनस 14 3 येणार, 35 नंबर होईल. सो 7 5 जार 35. आणि इथे राईट साईडला 1 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे. आन्सरमध्ये पण 1 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट दिला. 22 मल्टिप्लाय 2.5 मल्टिप्लाय 17.5. 22 मल्टिप्लाय 2.5. 5 2 जार 10, इथे 0 कॅरी 1. 5 2 जार 10 प्लस 1 11. एक्स्ट्राचा 0 राईट केला. 2 2 जार 4, 2 2 जार 4. 0 प्लस 0 0. 1 प्लस 4 5, 1 प्लस 4 5. 1 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे. आन्सरमध्ये पण डेसिमल पॉईंट दिला. सो इथे आपण आन्सर काय कन्सिडर करणार, 55, बिकॉज या पॉईंटच्या नंतरची 0ची व्हॅल्यू काही नाही. 55 मल्टिप्लाय 17.5. 55 मल्टिप्लाय 17.5. 5 5 जार 25, इथे 5 कॅरी आला 2. 5 5 जार 25 प्लस 2 27. 7 5 जार 35, इथे 5 कॅरी आला 3. 7 5 जार 35, 35 प्लस 3 38, इथे 38. ओके. अँड 2 एक्स्ट्राचे 0 राईट केले. 1 5 जार 5, 1 5 जार 5. 5 प्लस 0 5. 7 प्लस 5 12, इथे 2 कॅरी 1. 1 प्लस 2 3, 3 प्लस 8 11 अँड 11 प्लस 5 16, इथे 6 कॅरी 1. 1 प्लस 3 4, 4 प्लस 5 9. ओके. अँड 1 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे. इथे आन्सरमध्ये पण 1 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट येणार. सो आपला फायनल आन्सर आलेला आहे 962.5 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके. क्वेश्चन नंबर 2, एरिया ऑफ सम सर्कल्स आर गिव्हन बिलो, फाइंड देअर डायमीटर्स. काही सर्कलचा आपल्याला एरिया दिलेला आहे, आता डायमीटर फाइंड करायची आहे. ठीक आहे. सो बघा इथे एक सर्कल मी एक्झाम्पलसाठी ड्रॉ करून घेतलेला आहे आणि डायमीटर काय असते तुम्हाला माहितीच आहे. सर्कलच्या वन साईडपासून तर अदर साईडपर्यंत आणि सेंटरमधून गेलेली जी लाईन असते ती म्हणजे डायमीटर. सो आपल्याला ही डायमीटर फाइंड करायची आहे. या सर्कलचा एरिया आपल्याला हा गिव्हन आहे. त्यासाठी आपल्याला आर माहिती पाहिजे, म्हणजे रेडियस माहिती पाहिजे. जेव्हा आपल्याला रेडियस माहिती असेल तेव्हाच आपण डायमीटर फाइंड करू शकतो. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला रेडियस फाइंड करावी लागेल. तर त्यासाठी एरिया ऑफ द सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. हा फॉर्म्युलाच अप्लाय करणार आपण इथे. आणि
पायची व्हॅल्यू किती 22/7 मल्टिप्लाय आपल्याला रेडियस फाइंड करायची आहे आधी. सो रेडियस आर स्क्वेअर ॲज इट इज आणि एरिया आपल्याला गिव्हन आहे 176. आता हा जो नंबर आहे 22/7 हा आपल्याला अपोजिट साईडला शिफ्ट करायचा आहे. तर इथे 22 आर सोबत मल्टिप्लिकेशनला आहे, अपोजिट साईडला गेल्यानंतर तो डिवायडेशनला जाणार. 7 हा डिवायडेशनला आहे आर सोबत, अपोजिट साईडला मल्टिप्लिकेशनला जाणार. तर काय येणार व्हॅल्यू 176 मल्टिप्लाय 7 डिवायडेड बाय 22 इज इक्वल टू आर स्क्वेअर. ह्या 22ला आणि 176ला आपण 11ने डिवाइड करू शकतो. 11 1 जार 11, 11 2 जार 22, 11 1 जार 11, 17 मायनस 11 इथे येणार 6, 6 आणि 6 66 होणार. 11 6 जार 66, 16 मल्टिप्लाय 7 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू आर स्क्वेअर. या 2ने 16ला डिवाइड करायचं आहे. 2 1 जार 2, 2 8 जार 16. इथे येणार 8 मल्टिप्लाय 7 इज इक्वल टू आर स्क्वेअर. आता हा आपल्याला आरचा स्क्वेअर नाही पाहिजे, आपल्याला फक्त आर पाहिजे आहे. तर आपण दोन्ही साईडला रूट घेणार. त्याआधी या दोघांची मल्टिप्लिकेशन करायची. 8 7 जार 56 आणि इथे आर स्क्वेअर येणार. टेकिंग रूट ऑन बोथ साईड, दोन्ही साईडला रूटमध्ये राईट करायचं आहे. सो अंडर रूट 56 इज इक्वल टू अंडर रूट आर स्क्वेअर. या रूटसोबत हा स्क्वेअर कॅन्सल होऊन जाणार आणि आरची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे 56 इज इक्वल टू आर. ओके. आता आपल्याला डायमीटर पाहिजे. सो डायमीटरचं काय आहे फॉर्म्युला 2 मल्टिप्लाय रेडियस. ओके. सो 2 मल्टिप्लाय रेडियस आपल्याला अंडर रूट 56 मिळाली. तर आपण याला असंही राईट केलं तरी चालते 2 अंडर रूट 56. Therefore, the diameter of the circle is 2 under root 56. ओके. क्वेश्चन नंबर 2 मधील सेकंड एक्झाम्पल आहे 394.25 स्क्वेअर सेंटीमीटर. एरिया of a circle is equal to pi r square. 22/7 ही पायची व्हॅल्यू पुट केली. आता आपल्याला आधी आर फाइंड करायचा, देन आपण डायमीटर फाइंड करू जसं प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये बघितलं. सो मल्टिप्लाय आर स्क्वेअर ॲज इट इज अँड एरिया गिवन आहे. हा एरियाची व्हॅल्यू इथे पुट करायची आहे. बघा आता हा नंबर आपल्याला अपोजिट साईडला शिफ्ट करायचा आहे. तर हा 22 आर सोबत मल्टिप्लाय आहे, अपोजिट साईडला डिव्हायडेशनला जाणार. 7 हा आर सोबत डिव्हाइड आहे, अपोजिट साईडला मल्टिप्लायला जाणार. ओके. सो त्याआधी आपल्याला काय करायचं आहे, या एरियामधील जो डेसिमल पॉईंट आहे हा आपल्याला काढून टाकायचा आहे. मग या डेसिमल पॉईंटला काढायचा आहे तर या नंबरला आपल्याला कितीने डिव्हाइड करावं लागेल 100ने डिव्हाइड करावं लागेल. बिकॉज डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला किती डिजिट आहे 2 डिजिट आहे, म्हणून 100ने डिव्हाइड करावं लागेल कारण 100वरती 2 झिरो आहे. ओके. डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला जर 3 डिजिट असते तर आपण 1000ने डिव्हाइड केलं असतं. 1 डिजिट असता तर आपण 10ने डिव्हाइड केलं असतं. अंडरस्टँड. सो नेक्स्ट स्टेप कशी येणार 394 आणि हा 24 ॲज इट इज, यांच्यामध्ये पॉईंट येणार नाही कारण आपण इथे 100ने डिव्हाइड केलं. ओके. आणि इथे 22 हा मल्टिप्लायला इथे डिव्हायडेशनला येणार आणि 7 हा मल्टिप्लायला न्यूमरेटरला जाणार. ठीक आहे. आर स्क्वेअर. समजलं तुम्हाला काय केलं आपण, इथे आपल्याला डेसिमल पॉईंट पाहिजे नाही म्हणून 100ने डिव्हाइड केलेला आहे. इथे आपण 11ने मल्टिप्लाय करू शकतो. 11 1 जार 11, 11 2 जार 22, 11 1 जार 11, 11 3 जार 33, 39 मायनस 33 इथे येणार 6, 64 येणार. ओके. 11 5 जार 55 अँड 64 मायनस 55 इथे 9 येणार, 92 होणार.
सो 11 8 जार 88, 92 मायनस 88. इथे येणार 4, इथे 4 4 44 होणार. सो 11 4 जार 44. अंडरस्टँड? काय आली व्हॅल्यू? 3584 मल्टिप्लाय 7 डिवाइड बाय 100 मल्टिप्लाय 2 इज इक्वल टू आर स्क्वेअर. या 2ने आपण ह्या नंबरला डिवाइड करू. 2 1 जार 2, इथे 2 1 जार 2, 3 मायनस 2, इथे 1 येणार, 15 नंबर होईल. 2 7 जार 14, 15 मायनस 14 1 येणार. 2 9 जार 18 अँड 2 2 जार 4. 1792 मल्टिप्लाय 7 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू आर स्क्वेअर. ओके, अशा प्रकारची जर स्टेप आपल्यासमोर आली कोणत्याही एक्झाम्पलमध्ये तर काय करायचं आहे, या नंबरसोबत जो नंबर मल्टिप्लायला आहे याच नंबरने या नंबरला डिव्हाइड करायचं आहे. ते का डिव्हाइड करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. आधी आपण डिव्हायडेशन करून घेऊ. 7ने डिव्हाइड करू आपण ह्या 1792ला. 7 1 जार 7, 7 2 जार 14, 17 मायनस 14 3 येणार. हा 9 घेतला आपण खाली, 39 झाले. 7 5 जार 35, 39 मायनस 35 इथे 4 येणार. हा 2 घेतला आपण, इथे 42 झाले. 7 6 जार 42. सो इथे 256 मल्टिप्लाय 7 अँड हा 7 इथे घ्यायचा आहे आणि अपॉन 100 आर स्क्वेअर. आता तुम्ही मला म्हणाल की मॅम इथे 2 टाइम्स आपण 7 का घेतले? बघा, आता जर आपण 7ने या नंबरला डिव्हाइड केलं तर आन्सर हे आलं, मग 7ने डिव्हाइड केलं तर आन्सर हे आलं, मग ह्या नंबरला 7ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर हे येणार. म्हणजे हे नंबर राईट करा किंवा हा नंबर राईट करा, इक्वल आहे ना. ओके, अशा स्टेपमध्ये आपल्याला अशाच प्रकारे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं असते. ह्या 7 आला तर 7ने डिव्हाइड करून बघायचं आणि 7च मल्टिप्लायला लिहायचं. ठीक आहे. 256 हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे? 16चा स्क्वेअर. मग मी इथे 16 स्क्वेअर राईट केलं किंवा 256 राईट केलं तरी इक्वलच असेल ना. ओके, आणि 7 मल्टिप्लाय 7 राईट केलं किंवा 7 स्क्वेअर राईट केलं तरी इक्वल आहे. आणि 10 हा आणि 100 हा 10चा स्क्वेअर आहे, म्हणून 10 स्क्वेअर आर स्क्वेअर. अंडरस्टँड? आता सर्व नंबरला स्क्वेअर आहे तर मी इथे रूट घेत आहे, म्हणजे आपल्याला आरची व्हॅल्यू मिळेल. आपल्याला आर स्क्वेअर पाहिजे नाही, आपल्याला आर पाहिजे, तर मी इथं अंडर रूटमध्ये घेणार ह्या व्हॅल्यू. टेकिंग रूट ऑन बोथ साइड, 16 मल्टिप्लाय 7 स्क्वेअर अपॉन 10 स्क्वेअर. सर्व व्हॅल्यू स्क्वेअरमध्ये आहे आणि इथे पण अंडर रूट. आता ह्या रूटसोबत हे स्क्वेअर पूर्ण कॅन्सल होतील आणि ह्या रूटसोबत हा स्क्वेअर कॅन्सल होणार. रिमेनिंग व्हॅल्यू आहे 16 मल्टिप्लाय 7 अपॉन 10 इज इक्वल टू आर. या 10ला आणि 16ला मी 2ने डिवाइड करू शकते. 2 1 जार 2, 2 5 जार 10, 2 8 जार 16. ओके, रिमेनिंग काय व्हॅल्यू? 8 मल्टिप्लाय 7 बाय 5 इज इक्वल टू आर. सो 8 7 जार 56 डिवायडेड बाय 5. आता ह्यांची डिव्हायडेशन करू. 5 1 जा 5 आणि इथे पण 5 1 जा 5 घेऊ. 6 मायनस 5 इथे 1 येणार. सो कोणताही नंबर रिमेनिंग नाही तर इथे डेसिमल पॉईंट द्यावं लागेल. डेसिमल पॉईंट दिला तर इथे एक्स्ट्राचा 0 ॲड करावा लागेल, म्हणजे इथे 10 होणार. 5 2 जार 10 म्हणजे 11.2. ही आहे आपली आर, म्हणजे रेडियस मिळाली. आता आपल्याला डायमीटर फाइंड करायची आहे, तर डायमीटर इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय आर. सो 2 मल्टिप्लाय 11.2 यांची मल्टिप्लिकेशन करू. 2 2 जार 4, 2 1 जार 2, 2 1 जार 2. 1 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे, 1 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट दिला आणि इथे स्क्वेअर सेंटीमीटर दिलं होतं आपल्याला बघा एक्झाम्पलमध्ये, तर इथे आपल्याला सेंटीमीटर राईट करावं लागेल. म्हणजेच देअरफोर डायमीटर
of the circle is 22.4 centimeter. 22.4 centimeter. Okay. क्वेश्चन नंबर 2 मधील थर्ड एक्झाम्पल आहे. 12,474 स्क्वेअर सेंटीमीटर हा एरिया गिवन आहे. आपल्याला डायमीटर फाइंड करायची आहे, तर त्याआधी रेडियस फाइंड करायची आहे. सो एरिया ऑफ अ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. हा फॉर्म्युला का राईट केला? बिकॉज आपल्याला रेडियस फाइंड करायची आहे. पायची व्हॅल्यू 22/7 मल्टिप्लाय आर स्क्वेअर आणि एरिया गिवन आहे आपल्याला 12,474. इथे 22 हा मल्टिप्लाय आहे, अपोजिट साईडला डिव्हायडेशनला जाणार, इथे डिव्हायडेशनला येणार आणि 7 हा इथे डिव्हायडेशनला आहे आर सोबत, सो इथे हा मल्टिप्लायला येणार आणि ही ॲज इट इज येणार हा नंबर आणि इकडे आर स्क्वेअर. ओके. 22 आणि 12,474 हे 11ची मल्टिपल आहे. हे दोन्हीही 11ने डिव्हाइड होतात. 11 1 जार 11, 11 2 जार 22, 11 1 जार 11, 12 मायनस 11 इथे 1 येणार, इथे 14 होणार. सो 11 1 जार 11, 14 मायनस 11 इथे 3 येणार, 37 नंबर होणार. 11 3 जार 33, 37 मायनस 33 4, 4 4 44, 11 4 जार 44, 1134 मल्टिप्लाय 7 डिवायडेड बाय 2, इकडे आर स्क्वेअर. या 2ने आता आपण ह्या नंबरला डिवाइड करू शकतो बिकॉज याचे युनिट प्लेसला 4 आहे. 2 1 जार 2, 2 5 जार 10, 11 मायनस 10 1, इथे 13 नंबर होणार. सो 2 6 जार 12, 13 मायनस 12 इथे 1 येणार, 14 होणार. 2 7 जार 14, 567 मल्टिप्लाय 7 इज इक्वल टू आर स्क्वेअर. ओके. आता अशा प्रकारे जर आपल्याकडे नंबर्स आले तर ह्या 7ने आपण ह्या नंबरला मल्टिप्लाय केलं तर रेडियस तर खूप मोठी येणार आहे. सो यासाठी काय करायचं, जसं प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये केलेलं आहे आपण, 7नेच या नंबरला डिव्हाइड करायचं आहे, जेणेकरून आपण स्क्वेअर फॉर्ममध्ये घेणार आहे. ठीक आहे. कारण आर हा इथे स्क्वेअरमध्ये आहे, आपल्याला स्क्वेअर नको, त्यासाठी आपण ह्या 7नेच या नंबरला डिव्हाइड करायचं असते. बघा डिव्हायडेशन, 567, 7 8 जार 56 आणि 7 1 जार, इथे 7 घेतला तर 7 1 जार 7 येणार. सो इथे किती येणार, 81 मल्टिप्लाय हा 7 इज इक्वल टू आर स्क्वेअर. आता मी काय केलं, 88 मल्टिप्लाय 7 घेतला, बट हा रिमेनिंग 7 बाकी आहे ना अजून. ओके. कारण ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन तर ही आहे, म्हणजे हा नंबर राईट करा किंवा मग 81 मल्टिप्लाय 7 राईट करा, इक्वलच आहे. सो आता बघा, जर मला यांना स्क्वेअर फॉर्ममध्ये राईट करायचं आहे तर 81 हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे, 9. सो इथे 9 स्क्वेअर. 81 राईट करा किंवा 9 स्क्वेअर राईट करा, इक्वलच आहे. आणि इथे 7 मल्टिप्लाय 7 राईट केल्यापेक्षा आपण 7 स्क्वेअर राईट करू शकतो आणि इकडे आर स्क्वेअर. आता सर्व नंबरला स्क्वेअर आहे तर इथे मी रूट घेणार, टेकिंग रूट ऑन बोथ साइड. सो 9 स्क्वेअर मल्टिप्लाय 7 स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. रूटसोबत हे सर्वचे सर्व स्क्वेअर कॅन्सल झाले. इथे येणार 9 मल्टिप्लाय 7 इज इक्वल टू आर. 9 7 जार 63, 63 आर. हे आपली आर म्हणजे रेडियस आपल्याला मिळालेली आहे 63 सेंटीमीटर. आता आपल्याला डायमीटर फाइंड करायची. सो डायमीटरचा फॉर्म्युला काय आहे, डायमीटर इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय आर. 2 मल्टिप्लाय आरची व्हॅल्यू 63, 2 3 जार 6, 2 6 जार 12. सो इथे डायमीटर मिळाली 126 सेंटीमीटर. देअरफोर द diameter of a circle is 126 centimeter. Okay.
नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 3. डायमीटर ऑफ द सर्क्युलर गार्डन इज 42 मीटर. देअर इज अ 3.5 मीटर वाईड रोड अराउंड द गार्डन. फाइंड द एरिया ऑफ द रोड. इथे एक सर्क्युलर गार्डन आहे. सपोज हे आतमध्ये जे सर्कल दिसत आहे हे सर्क्युलर गार्डन आहे अँड आउटर साईडचं जे सर्कल आहे ते सर्क्युलर रोड आहे. ठीक आहे. तर इथे आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे या रोडचा, किती एरिया असणार आहे. नेक्स्ट आता आपल्याला जे गिव्हन व्हॅल्यूज आहे ना ते आपण इथे राईट करून घेतलेले आहे. डायमीटर ऑफ द सर्क्युलर गार्डन इज 42 मीटर. डायमीटर मीन्स व्हॉट. इथून या आतमध्ये जो सर्कल आहे इनर सर्कल, या इनर सर्कलच्या एका साईडपासून तर दुसऱ्या साईडपर्यंत सेंटरमधून गेलेली जी लाईन आहे ती डायमीटर, म्हणजे आपल्याला डायमीटर 42 मीटर दिलेली आहे. रेडियस फाइंड करून घेऊ आता आपण या सर्कलची. या मिडल पॉईंटपासून सेंटरपासून तर या सर्कलच्या आउटर पॉईंटपर्यंत रेडियस असते. रेडियस ऑफ द सर्क्युलर गार्डन इज, डायमीटर 42 आहे तर रेडियस ही ऑब्व्हियसली डायमीटरच्या हाफ असते, म्हणून आपण या 42ला 2ने डिव्हाइड केलं. 2 2 जार 4 आणि 2 1 जार 2 म्हणजे 21 मीटर ही आपल्याला रेडियस मिळाली आहे या सर्क्युलर गार्डनची. आता त्या सर्क्युलर गार्डनची रेडियस जी मिळाली त्याला आपण स्मॉल आरने डिनोट केलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट, विड्थ ऑफ द रोड. रोड कुठून कुठपर्यंत आहे, या इनर सर्कलपासून या आउटर सर्कलपर्यंत हा रोड आहे. मग ती आपल्याला विड्थ म्हणजे जाडपणा किती दिलेली आहे, 3.5 मीटर. ओके. रेडियस ऑफ द आउटर सर्कल. आता आपल्याला त्या आउटर सर्कलची रेडियस फाइंड करायची आहे. ठीक आहे. आउटर सर्कलची रेडियस म्हटलं तर या सेंटरपासून तर या आउटर सर्कलपर्यंत इथपर्यंत येणार ही रेडियस, सेंटरपासून आउटर सर्कलपर्यंत. म्हणजेच या इनर सर्कलची रेडियस त्यामध्ये ॲड करावी लागेल आणि 3.5 जे विड्थ दिलेली आहे ती ॲड करावी लागेल, म्हणजे आपल्याला पूर्ण या सेंटरपासून तर आउटर सर्कलपर्यंतची रेडियस मिळून जाईल. अंडरस्टँड. सो इथे काय केले आहे, स्मॉल आर मीन्स सर्क्युलर गार्डनची रेडियस प्लस विड्थ. विड्थ किती दिलेली आहे, 3.5. सर्क्युलर गार्डनची रेडियस मिळाली 21. यांची केली आपण ॲडिशन, 24.5 आलेली आहे. ही ॲडिशन कशी करायची आहे हे तुम्हाला कळलं असेल. 3.5 तर हे 3 आपल्याला 21 मध्ये ॲड करायचे आहे आणि 5 ॲज इट इज. आणि याला आपण कॅपिटल आरने डिनोट केलेलं आहे. जे आउटर सर्कलची रेडियस आहे म्हणजेच रोडची रेडियस आहे ती आपण कॅपिटल आरने डिनोट केली आणि इनर सर्कलची रेडियस जी आहे ती आपण स्मॉल आरने डिनोट केली. नेक्स्ट आहे एरिया ऑफ द रोड. आता आपल्याला त्या रोडचा एरियाज फाइंड करायचा आहे. क्वेश्चनमध्ये आपल्याला हेच विचारलेलं आहे. त्यासाठी एरिया ऑफ द आउटर सर्कल मायनस एरिया ऑफ द इनर सर्कल यांची मायनस करायची आहे. सो एरियाचा फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे, पाय आर स्क्वेअर आहे. सो आउटर सर्कलचा आपण कॅपिटल आर डिनोट केलेला आहे म्हणून पाय कॅपिटल आर स्क्वेअर मायनस. आता आपल्याला इनर सर्कलचा एरिया तर तोच फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, पाय आर स्क्वेअर. तर हा स्मॉल आर आपण डिनोट केलेला आहे इनर सर्कलला म्हणून इथे स्मॉल आर घेतलेला. अंडरस्टँड. सो बघा आता या दोन्हीमध्ये कॉमन काय आहे, पाय कॉमन आहे. इथे पाय मी बाहेर काढून घेतलेला आहे सेपरेट. आणि इनर ब्रॅकेटमध्ये काय राहणार, कॅपिटल आर स्क्वेअर मायनस स्मॉल आर स्क्वेअर. आता पायची व्हॅल्यू इथे पुट केली 22/7 मल्टिप्लाय कॅपिटल आर जो आहे कॅपिटल आर स्क्वेअर हा आपल्याला मिळालेला आहे 24.5. सो 24.5ला स्क्वेअरला घेतलं, इथे मायनस घेतलं, स्मॉल आरची व्हॅल्यू इथे पुटअप केली 21 स्क्वेअर. ओके. आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा असतो तर आपण ह्या नंबरचा स्क्वेअर फाइंड करून घेतलेला आहे 600.25. स्क्वेअर कसा फाइंड करायचा, 24.5 मल्टिप्लाय 24.5 आपल्याला 600.25 हे मिळून जाईल. आणि 21चा स्क्वेअर आपल्याला माहितीच आहे 441. ठीक आहे. नेक्स्ट आता इथे आपण आधी मायनस करून घेऊ. इथे मायनस करून बघितलेली आहे आपण बघा 600.25 मायनस 441. तर हे 25 पॉईंटच्या नंतरचे आहे म्हणून 441 600च्या खाली अरेंज करायचे आहे आपल्याला. सो 21 तर ॲज इट इज येतील आणि इथे आपण ही मायनस करून घेतली. इथे 0मधून 1 मायनस होणार नाही म्हणून आपण कॅरी घेतली, इथे 10 झाले. 10मधून 1 मायनस केलं 9 राहिले. इथे 9 राहिले कारण 10कडून 1 कॅरी घेतला होता. 9मधून 4 आपण मायनस केले 5 राहिले. 5मधून आपण 4 मायनस केले 1 राहिले. सो इथे आन्सर मिळालेला आहे आपल्याला 159.25. ठीक आहे. सो ही व्हॅल्यू इथे पुटअप केली आणि हे 22/7 ॲज इट इज.
या 7ने आपण ह्या नंबरला डिव्हाइड केले. या नंबरला डिव्हाइड केले तर 22.75 हे आन्सर आपल्याला मिळालं. ही डिव्हायडेशन तुम्हाला करून बघायची आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येणार की कशा प्रकारे आपण ही डिव्हायडेशन केली. आता पॉईंटची डिव्हायडेशन आहे म्हणून घाबरून जायचं नाही. सिम्पली आपली डिव्हायडेशन करून घ्यायची आहे आणि 2 डिजिट सोडून आन्सरमध्ये पॉईंट देऊन द्यायचा आहे. ठीक आहे. आपल्याला आन्सर मिळाला 22.75. आता रिमेनिंग व्हॅल्यू काय आहे, 22 आहे इथे, म्हणून 22ने या 22.75ला मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लिकेशन केली तर 500.50 हे आपल्याला आन्सर मिळालं. मल्टिप्लिकेशन करून बघायची, इथे डिव्हायडेशन पण करून बघायची आहे. ओके. सो इथे स्क्वेअर मीटर राईट करावं लागेल, बिकॉज आपल्याला एरिया फाइंड करायचा सांगितलेला होता. जेव्हा एरिया फाइंड करायचं सांगितलेलं आहे तेव्हा स्क्वेअर हे युनिट राईट करायचं, आणि जर आन्सर क्वेश्चनमध्ये आपल्याला मीटर दिलेला आहे युनिट तर मीटर राईट करायचं, सेंटीमीटर दिलं तर सेंटीमीटर राईट करायचं. एरिया ऑफ द रोड इज 500.50 स्क्वेअर मीटर. अंडरस्टँड? काही डिफिकल्टी असेल ना तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता. नाव क्वेश्चन नंबर 4. Now question number 4, find the area of the circle if its circumference is 88 cm. Circumference given आहे, एरिया फाइंड करायचा आहे. एरिया फाइंड करण्यासाठी आपल्याला रेडियसची आवश्यकता असते. सो सर्कमफरन्सच्या अकॉर्डिंग आपण आधी रेडियस फाइंड करून घेऊ. सो गिव्हन काय आहे, सर्कमफेरन्स ऑफ द सर्कल is equal to 88 centimeter. Circumference of the circle is equal to 2 multiply pi multiply r. Circumference of the circle आहे 88 is equal to 2 मल्टिप्लाय पायची व्हॅल्यू आहे 22/7 मल्टिप्लाय आर फाइंड करायचा. या आर सोबत जे आपण व्हॅल्यूज आहे ना, ह्या व्हॅल्यूज अपोजिट साईडला आपल्याला शिफ्ट करायच्या आहे. तर काय येणार, 88 मल्टिप्लाय 7 डिव्हायडेड बाय 2 मल्टिप्लाय 22. 7 इथे आर सोबत डिव्हायडेशनला आहे, अपोजिट साईडला मल्टिप्लायला गेला, आणि 22 हे मल्टिप्लायला आहे. सो अपोजिट साईडला हे दोन्ही व्हॅल्यू डिव्हायडेशनला गेल्या, इकडे आर. ओके. 88 आणि 28 हे 11चे मल्टिपल आहे. सो 11 1 11, 11 2 22, 11 8 88. 8 मल्टिप्लाय 7, इथे 2 मल्टिप्लाय 2 इज इक्वल टू आर. 2 1 2, 2 4 8. 4 मल्टिप्लाय 7 डिवाइडेड बाय हा 2. 2 1 2, 2 2 4. 2 मल्टिप्लाय 7 is equal to r. 2 7 14. So r is equal to 14. Therefore r is equal to 14 सेंटीमीटर. ठीक आहे. नेक्स्ट आता आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे. आपल्याला रेडियस मिळाली, इझिली एरिया फाइंड होतो. फॉर्म्युला काय आहे, एरिया ऑफ द सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. पायची व्हॅल्यू 22/7 मल्टिप्लाय आर स्क्वेअर आहे. तर इथे आरची व्हॅल्यू 14 दिलेली आहे. सो 14 मल्टिप्लाय 14 राईट केलं तरी चालेल. 7 1 7, 7 2 14. 22 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 14. 2 2 4, 2 2 4 मल्टिप्लाय 14. 44 मल्टिप्लाय 14. 14 4 56. इथे 6 कॅरी आला 5. 14 4 56. 56 प्लस 5 61. सो इथे येणार 61 स्क्वेअर सेंटीमीटर. देअरफोर एरिया ऑफ the circle is 616 स्क्वेअर सेंटीमीटर. सो डिअर स्टुडंट्स, इथे आपला हा प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. तुम्हाला काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.